बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन पाठांमध्ये या मराठीच्या तासिकेमध्ये मी श्रीमती निलिमा चौधरी आणि माझी मैत्रिणी श्रीमती रेखा गायकवाड आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठाकडे वळण्यापूर्वी आपण सुविचार बघूया. सुविचार दिसतोय ना सगळ्यांना? हो टीचर. हा, आस्था वाचते का बेटा सुविचार? हो टीचर. अत्र्याने पूर्ण ब्रह्मांड ते वाया जाऊ नये न देणे हाच आहे आपल्या सर्वांचा धर्म. बरोबर. अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते वाया जाऊ न देणे हाच आहे आपल्या सर्वांचा धर्म. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत सांगा बरं? टीचर मी सांगू आस्था. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा आपल्या मूलभूत गरजा आहेत. अन्न त्यातील सर्वात महत्वाची. अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही. एक वेळ आपण वस्त्र, निवारा याशिवाय राहू शकू, पण अन्नाशिवाय मात्र आपण राहू शकत नाही. मित्रांनो, आपली संस्कृती आहे ना, ती अन्न हे पूर्ण ब्रह्म या संस्काराची आहे. अन्नाचा आपण नेहमी मान ठेवतो. आणि मात्र काळाच्या ओघामध्ये काय झालंय की आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत. ते प्रगतीच्या नावाखाली हळूहळू या पारंपरिक सवयींना फाटा देत चाललोय आपण. पूर्वी श्लोक म्हटल्याशिवाय जेवणाला आपण सुरुवात करत नसू, पण आता विचार करा बरं, सगळे तुम्ही श्लोक म्हणता का? नाही म्हणत. लगेच जेवायला सुरुवात करतात. हा, लगेच जेवायला सुरुवात करतात. ते आपल्या मग खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बदलल्या आहेत. आणि या अन्नाची नासाडी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की ते विचारूच नका. या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आज या पाठामध्ये घेणार आहोत. या पाठाचं नाव आहे पाठ 18वा. पाठाचं नाव आहे वदनी कवळ घेता. 2-3 मंगळवारी मला वाटतं मंगळवारी गुंजाळ सरांनी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. आणि उदाहरण भाकरीचं का पोळ्यांचं असं काहीतरी उदाहरण होतं. आणि अन्न वाया जाऊ देऊ नका या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आणि सुद्धा त्यांनी म्हणून दाखवला होता. तो आपण बघूयाच नंतर. पण तत्पूर्वी आपण वदनी म्हणजे काय? वदन म्हणजे काय? तोंड. कवळ म्हणजे घास. म्हणजे घास घेताना आपण कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे ह्याचा आपण आज विचार करूया. की आपण हा जो घास घेतोय, या एका घासामध्ये मागे किती जणांचे श्रम आहेत, किती जणांचं त्याच्या मागे सहभाग आहे, हे आपण जाणून घेऊया या पाठामध्ये. पाठाच्या सुरुवातीलाच बघा तुमच्या दिलेला आहे, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातुनी देश सेवा, अशी बुद्धी दे सद्गुरु रामराया. समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक आहे. मुखी म्हणजे काय? तोंडामध्ये. घास घेता, तोंडामध्ये घास घेताना विचार करावा की हे अन्न मी कशासाठी खाणार आहे, कशासाठी सेवणार आहे, कशासाठी घेणार आहे. हे अन्न घेण्यामागे काय कारण आहे? आपल्या शरीराच्या गाडी चालू राहावी म्हणून तर आपण नक्कीच घेणार आहोत. गाडीत जसं पेट्रोलची गरज असते तसं आपल्या ह्या शरीर रूपी गाडीला अन्नाची गरज असते. हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, कामासाठी म्हणा किंवा याच्यासाठी म्हणा ऊर्जा मिळते. पण ही ऊर्जा मिळवून हा देह पोसून काय करणार तुम्ही? तर माझ्या हातून देश सेवा घडू दे, माझ्या हातून कार्य घडू दे चांगलं, मला तू बुद्धी दे रामराया. आपण जेव्हा अनामवीरा ही कविता बघितली होती त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं होतं की फक्त सीमेवर राहूनच सैनिक देशसेवा करतात असं नाही, किंवा कुणीही देशसेवा करू शकतं असं नाही, तर घरात बसून सुद्धा, समाजात राहून सुद्धा आपण देशसेवा करू शकतो. आणि अशी ही देशसेवा माझ्या हातून घडू दे ही रामरायांना, अशी बुद्धी दे अशी ही रामरायांना विनंती केलेली आहे. असा हा श्लोक आपल्या पाठाच्या सुरुवातीलाच दिलेला आहे.
आणि मग पाठाला आपल्या सुरुवात झालेली आहे. तर आपल्या पाठामध्ये आपण बघितलं बघा, तुम्ही पुढचं चित्र बघा, हे चित्र तुम्हाला असं दिसतंय बघा की कुठेतरी सण समारंभ असेल आणि त्याच्यामध्ये जेवणावळी चालू आहे आणि जेवणाची ताटं तरी बघा किती पदार्थ आहेत ते, बाप रे. हे ताट बघून तर असं वाटतं ह्या ताटामध्ये 3-4 जण तर नक्कीच जेवणार. कारण आपण जेव्हा घरामध्ये जेवण करतो बघा, तर केवळ एक भाजी आणि चपाती आणि बाजूला लोणचं, पापड किंवा सॅलड, बस एवढा पदार्थ आपल्या ताटामध्ये असतात. मग आपण समारंभामध्ये जातो तेव्हाच एवढे पदार्थ खाण्याची कशी काय आपल्याला भूक असते रे, नाही का? हा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. ते वेगवेगळे सामाजिक समारंभ असतात, सांस्कृतिक समारंभ असतात, कौटुंबिक समारंभ असतात आणि त्याच्या निमित्ताने जेवणावळी तर आल्याच. आणि जेव्हा समारंभाला येणारे लोक सुद्धा या मिष्टान्न जन इतरे जनहा अशी उक्ती आपल्या पाठामध्ये आलेली आहे. वधूवर किंवा जो काही समारंभ आहे त्याही पेक्षा जेवण काय आहे याची जास्त त्यांना काळजी असते किंवा याच्याविषयीच जास्त चर्वित चर्वण चालू असतं बघा. की समारंभावरून परत आल्यावर सुद्धा तिथे काय काय होतं, कसं जेवण होतं याच्याविषयीच चर्चा जास्त चालू असते, बाकीच्या कशाची गोष्ट त्यांना घेतली नसते. तर अशा प्रकारे ह्या ताटामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात, वैविध्य असतं. वैविध्य म्हणजे काय, विविधता. आणि भरपूर असे पदार्थ असतात. कारण ज्यांनी आपल्याला यजमान म्हणजे ज्यांनी आपल्याला आमंत्रण केलेलं असतं त्यांचा हेतू असा असतो की आलेल्या पाहुण्यांना काहीही कमी पडता कामा नये आणि म्हणून त्यांनी अनेक पदार्थ तर असतात, पण रेलचेल म्हणजे काय जास्त प्रमाणात ते पदार्थ असतात. आणि त्यानंतर आपल्याला आग्रह करून वाढत असतात, घ्या ना एखादा गुलाबजाम, घ्या ना आणि आपल्या पोटात तर जागा ना. पण त्या आग्रह खातर आपला नाईलाज होतो आणि आपण सुद्धा ताटात घेतो. पण म्हणतात ना, अन्न लोकांचं आहे पण पोट तर आपलंय. आपल्या पोटाचा आपल्यालाच विचार करावा लागतो आणि मग आपण काय करतो, ते पोटामध्ये जात नाही आणि मग त्याला अन्न पदार्थ विनाकारण वाया जातात. कचऱ्याच्या डब्यात फेकतो. आणि तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की वाया गेलेल्या अन्नावर सुद्धा काही जण जगत असतात रे. बघा, हे अन्न त्यापेक्षा जर आपण अशा लोकांना उरलेलं अन्न सन्मानाने जर वाढलं त्यांना तर किती बरं होईल, नाही का? पुढे बघूया बघा आपण. याच्यामध्ये काही शब्द आलेले त्याविषयी आपण जाणून घेऊया की सांस्कृतिक समारंभ म्हणजे संस्कृती जोपासणारा समारंभ. बरेचसे उत्सव आपल्याकडे असतात आणि त्या उत्सवानिमित्त आपल्याकडे भंडारा वगैरे असतो बघा कधीतरी. त्या त्या निमित्ताने जेवणावळी असतात. नंतर सामाजिक समारंभ म्हणजे समाजाला एकत्र आणणारे समारंभ. आणि कौटुंबिक समारंभ तर तुम्हाला माहितीच आहे की लग्न, बारसं, वाढदिवस या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि तेव्हा सुद्धा जेवण ठेवलेलं असतं. मिष्टान्न जन इतरे जनाः याचा तर आपण अर्थ स्पष्ट केलाच. यजमान हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ज्या कुटुंब प्रमुखाद्वारे समारंभाचे आमंत्रण येते ती व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडे आपण जातो ना ती व्यक्ती, जे आपल्याला बोलावतात ती व्यक्ती. आणि अपव्यय होणे म्हणजे वाया जाणे. व्यय म्हणजे काय, खर्च. आणि अप म्हणजे विनाकारण वाया जाणे, नासाडी होणे असा त्याचा अर्थ आहे. आता आपण श्रुतीच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ बघूया. ही श्रुती काय म्हणते आणि तुम्हाला काय वाटतं हे ऐकून बघूया. श्रुती, आलीस बेटा? बरं झालं आलीस लवकर. आज मावशीच्या मुलाचा वाढदिवस आहे ना, आपल्याला जायचंय ना मावशीकडे आज. चल लवकर फ्रेश हो बेटा, हातपाय धु आणि आपण मग निघूया मावशीकडे. आज 31 डिसेंबर. आज बाईंनी ना सगळ्यांना संकल्प विचारला. मला ना सगळ्यांपेक्षा वेगळा संकल्प सांगायचा होता, पण ना मला सांगताच आला नाही. त्यामुळे ना आज माझा मूडच नाहीये जायचा, पण आई बरोबर तर जावेच लागणार. चल चल बाळा, निघूया लवकर. हॅपी बर्थडे जिया. थँक्यू श्रुती. काय ग श्रुती, तू खाल्लंस का नाहीस? गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव सगळंच तर तुला फार आवडतं. तू तर एकच गुलाबजाम खाल्लास आणि तशीच डिश बेसिनमध्ये ठेवून दिलीस. का बरं खाल्लं नसेल श्रुतीने? ताईला सांगायला हवं, नाहीतर श्रुती उपाशीच राहील. ताई, अगं श्रुतीने काहीच खाल्लं नाही ग. एकच गुलाबजाम खाल्ला आणि तसंच डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. बघ बाई, नाहीतर उपाशी राहील ती. हो का? पण जाऊ दे, आता खूप उशीर झालाय, घरी गेल्यावर बघते मी निघते बरं का सीमा आता. श्रुती, चल बेटा निघूया आपण आता. श्रुती, तुला खायचं नव्हतं तर घेतलं कशाला होतंस एवढं ताटामध्ये? तसंच का टाकून दिलंस? खायचंच नव्हतं तर डिश मला का नाही आणून दिलीस तू? कळत नाही तुला अन्न एवढं वाया घालवायचं ते? मला नाही त्यातलं काय आवडलं. श्रुती, असं करू नये बेटा.
अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, ते कधीच वाया घालू नये. आता आपण बघूया मेळघाटातील कुपोषित बालकांविषयी एक स्पेशल रिपोर्ट. बाबा, ही बालकशी वाळलेली का आहेत हो? बेटा, त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही, त्यामुळे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स त्यांना मिळत नाही, म्हणून ती अशी वाळलेली आहेत. आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात. श्रुती, अगं असं जेवण टाकू नये बेटा. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पाणी टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात याचा कॅटरिंग वाला बोर्डच लावतो. अरे वा आई, मला नवीन वर्षाचा संकल्प सुचला. मी यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही. शहाणी ग माझी बाळ. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐकलं का तुम्ही सगळ्यांनी? हो टीचर. हो टीचर. ओके. प्रश्न विचारणारे तर कृपा करून एकानेच उत्तर द्या. आई श्रुतीवर का रागवली सांगा बरं. आस्त सांगू तुझ्या कारण धनश्री म्हणून एक गुलाबजामुन खाल्ला. कळलं बेटा मला कळलं. श्रुतीने एकच गुलाबजाम खाल्ला, बाकीचं सगळं अन्न तसंच टाकून दिलं आणि म्हणून आई श्रुतीवर रागावली. आता धनश्री, तू मला सांग बेटा की श्रुतीला तिची चूक उमगली का ग? काय आलं मॅम? परत श्रुतीला तिची चूक कळली का? हो, कळाली. असा कोणता त्यामुळे तिला तिची चूक कळली? तिने बातम्यांमध्ये कुपोषित मुलांना पाहिले, त्याच्यावरून कळाले. बरोबर, कुपोषित मुलांना तिने पाहिलं आणि त्यावरून तिला कळलं की अशी सुद्धा मुलं आहेत, अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांना खायला अन्न मिळत नाही आणि त्यामुळे त्या अभावी कुपोषित बालक असतात. आणि तिला तिची चूक उमगली आणि मग तिने नवीन वर्षाचा संकल्प केला. काय बरं संकल्प केला गौरव तिने? ती कधी जेवण टाकून देणार नाही, बरोबर जेवण खाणार. बरोबर, जेवण कधी टाकून देणार नाही हा केला. संकल्प म्हणजे काय तर निर्णय. तिने असं मनापासून ठरवलं कधीच करणार नाही असा तिने एक संकल्प केला. मित्रांनो, या संकल्प शक्तीच्या जोरावर आहे ना माणूस अनेक गोष्टी मिळवू शकतो. तुम्ही सुद्धा संकल्प करू शकता. नवीन वर्षात तुम्ही संकल्प करता, पण ते म्हणतात ना आरंभ शूरपणा, तसा नको. केलेला संकल्प हा आपला वर्षभर टिकला पाहिजे. आणि ठीक आहे, वर्षाच्या सुरुवातीला केला नसेल तर आता या महिन्याच्या सुरुवातीला करायचा आणि छोटे छोटे संकल्प आधी करायचे आणि त्या संकल्पानुरूप आपण कामाला लागायचं, तर आपल्याला नक्कीच यश मिळत असतं. पुढे बघू. आता हे चित्र बघा, याच्यामध्ये मुलांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त जेवण ठेवलेलं आहे आणि त्या जेवणामध्ये कितीतरी पदार्थ आहेत. मुलांच्या समोर तर दिसतातच, पण ते वाढदिवस झाल्यानंतर जेव्हा त्यांचे जेवायला बसवणार तेव्हा त्या पानामध्ये एवढी पदार्थ असणार. बघा, एका मुलासाठी हे एवढं पान, एका मुलासाठी 8 वाट्या आहेत. 8 वाट्यांमध्ये भाज्या आहेत, कितीतरी नंतर भात आहे, पुरी आहे, केळी ठेवलेली आहे बाजूला, अशी बरीच सॅलड आहे. म्हणजे किती पदार्थ आहेत बघा त्या पानावर एका मुलासाठी. आणि बाजूचं चित्र बघा तुम्ही, ही 5-6 मुलं आहेत आणि ही 5-6 मुलं केवळ एक पदार्थ खात आहेत. बघा किती विषमता आहे. बघा, ही एकीकडे एका मुलासाठी एवढं अन्न आहे, तर एकीकडे इतक्या मुलांसाठी फक्त एक पदार्थ आहे आणि तो सुद्धा ती मुलं बघा कशी खात आहेत. विचार करा विद्यार्थी मित्रांनो की आपण जेव्हा जेवण टाकून देतो तेव्हा ह्या मुलांना आठवत होती. आणि खाली जे चित्र दिलंय बघा, हे तर अतिशय हृदयद्रावक असं चित्र आहे. हा हृदयद्रावक असा फोटो आहे की कुपोषित बालक आहे आणि तिथे त्याचे आई वडील रानावनामध्ये अन्नासाठी गेलेले आहेत. ते खुरडत जायचा प्रयत्न करत आहे आणि हे गिधाड आहे बघा बाजूला, हे जणू त्याच्या मरणाची वाट बघते की कधी हे मरेल आणि मी त्याला खाईन.
किती हृदयद्रावक आहे, मनाला हेलावून सोडणारं असं हे चित्र आहे. आणि अशी परिस्थिती आपल्याकडे असताना सुद्धा आपण कसे वागतो बघा. आपण ह्याविषयीच आज थोडा विचार करूया आणि थोडं अंतर्मुख होऊया. स्वतःविषयी पण विचार करूया की आपण हे असं करतो का, आणि करत असू तर आपण का नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण जाणून घेऊया. पुढे बघूया. आता अन्न जेव्हा आपण वाया घालवतो, अन्नाचा एखादा घास फेकतो किंवा अन्नाचा एखादी कोरभर भाकर फेकतो किंवा पोळी फेकतो, तर फक्त अन्नच वाया जात नाही, तर त्याच्याबरोबरच त्याला लागणारे इतर घटक असतात, त्यांचा सुद्धा अपव्यय होत असतो, ते सुद्धा वाया जात असतात. ते हे कोणकोणते पदार्थ आहेत, कोणकोणते घटक आहेत की ते वाया जातात. तर अन्न शिजवण्यासाठी आपल्याला इंधन लागतं बघा, गॅस लागतो. लाकूड, गॅस, व्हाईट केरोसिन स्टोव, बरोबर. आणि या खनिज तेल आणि लाकूड ह्या गोष्टी अन्न शिजवण्याची तुम्ही नैसर्गिक साधन संपत्ती शिकलात बघा. तुम्हाला सूर्यवंशी मॅडमनी शिकवलं आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नैसर्गिक साधन संपत्तीचा सुद्धा जपून वापर केला पाहिजे, हो की नाही. निसर्ग आपल्याला उदार हस्ते देतोय रे, आपण ते जपून वापरलं पाहिजे, नाहीतर निसर्ग सुद्धा हतबल होईल आपल्या ह्या ओरबाडण्यामुळे. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तर आपल्याला अन्न शिजवण्यासाठी ह्या ज्या गोष्टी लागतात त्या सुद्धा दुर्मिळ होत चालल्या, त्यामुळे त्या वाया घालवणं योग्य नाही. हवं तेवढाच स्वयंपाक केला पाहिजे, एका वेळेला पुरेल एवढंच जेवण बनवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला इंधन सुद्धा कमी लागेल. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता अन्नपदार्थ तयार करताना तुम्ही आज निरीक्षण करा, तुमची आई जेव्हा जेवण बनवेल ना, तेव्हा जेवण बनवताना त्याच्यामध्ये काय काय ती घटक वापरते त्याचं निरीक्षण करा. म्हणजे एखादी भाजी बनवायची तर त्याच्यामध्ये कितीतरी घटक असतात, मग त्यामध्ये मसाले असतात, लसूण, पालेभाज्या असतात, या सगळ्या घटकांच्या मिश्रणातून अतिशय सुंदर अशी भाजी किंवा अतिशय सुंदर असा पदार्थ, चविष्ट पदार्थ तयार होतो. आणि हा असा रुचकर पदार्थ ताटात वाढल्यानंतर आपण तो जर पूर्ण खाल्ला नाही आणि त्यातला फेकून दिला तर तो फक्त एक घास वाया जात नाही किंवा थोडासा पदार्थ वाया जात नाही, तर त्याबरोबर हे सर्व घटक सुद्धा वाया जातो. या सगळ्या घटकांची सुद्धा नासाडी होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया धान्य. आता तेल, तूप, मसाले झाले, यांची तर नासाडी होतेच, इंधनाची नासाडी होतेच. शिवाय जे धान्य, जे शेतामध्ये धान्य पिकतं ते धान्य सुद्धा, त्याची सुद्धा नासाडी होते, कारण या धान्याचाच उपयोग करून आपण चपाती, भाकरी, भात नाही का असे पदार्थ बनवत असतो. उसळी असतात बघा, मूग, मटकी, राजमा वगैरे अशा काय काय उसळी असतात. त्या उसळी सुद्धा आपण या धान्यांच्या द्वारे बनवत असतो, आणि ते जर आपण फेकून दिले तर या धान्याची सुद्धा नासाडी होत असते. तुम्हाला एक भाकरीची गोष्ट माहिती आहे का रे? भाकरीची गोष्ट टीचर धडा होता ना. आपण थोडा तो पुन्हा आठवूया, म्हणजे तुम्हाला कळेल की ती भाकरी आपल्याला सहजासहजी मिळते का. ते जे अन्नाचं तो एक कोरभर भाकर असते किंवा ती भाकर आपल्या ताटात पडण्यापूर्वी त्यामागे किती कष्ट असतात ते आपण बघूया बरं. शरद गावाला आजोबांकडे आला होता. तो आजोबांबरोबर शेतात आला होता. आजोबा आल्या आल्या कामाला लागले आणि शरद झाडाच्या सावलीत बसला आणि शेतातली कामं पाहू लागला. दुपार झाली. आजोबा शरदकडे आले. विहिरीवर जाऊन दोघांनी हातपाय धुतले आणि झाडाच्या सावलीत जेवायला बसले. शरद मध्येच उठला आणि त्याने अर्धी भाकरी टाकून दिली. आजोबांनी विचारले, का रे भाकरी टाकलीस? शरद म्हणाला, माझं पोट भरलं, पुरे मला आता. आजोबा म्हणाले, अरे मग जेवढं हवं तेवढंच घ्यायचं, असं अन्न टाकून उठू नये, अन्न वाया घालवू नये. शरद हसत म्हणाला, आजोबा मी अर्धीच भाकरी तर टाकली, असं किती अन्न वाया गेलं? आजोबा म्हणाले, अरे अर्धी असो की कोरभर, तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल? बाळा, भाकरीसाठी किती घाम गाळावा लागतो, किती कष्ट करावे लागतात, हे माहिती आहे का तुला? आजोबा पुढे त्याला म्हणाले, तू नेहमी मला म्हणतोस ना की मला गोष्ट सांगा म्हणून, चल मी तुला आज या भाकरीचीच गोष्ट सांगतो. शरद म्हणाला,
अरे वा, गोष्ट सांगा सांगा आजोबा, गोष्ट सांगा मला. आजोबांनी विचारलं, शरद मला सांग, भाकरी कशाची करतात? शरद म्हणाला, ज्वारीची किंवा बाजरीची. आजोबांनी विचारले, ज्वारी आणि बाजरी कुठून येते? शरद म्हणाला, दुकानात मिळते. अरे पण दुकानात कुठून येते? शरद म्हणाला, शेतातून. पण शेतात ज्वारी आणि बाजरी येते कशी? शरदला उत्तरच सुचलं नाही, कारण त्याला काही माहितीच नव्हतं. मग आजोबा सांगायला लागले, शेत आधी नांगरायचं, मग मातीची ढेकळं फोडायची, जमीन सारखी झाली की खत घालायचं, पावसाची वाट बघायची, पाऊस पुरेसा झाला की पेरणी करायची, हिरवी रोपं वर आली की त्यातलं तण काढायचं आणि मग त्याच्यामुळे रोपं वाढीला लागतात. मग त्यांना कणसं लागतात, मग कणसं निबर झाली की कापणी करायची, कणसं खळ्यावर न्यायची, मळणी करायची, मग दाणे सुपात घेऊन उफडणी करायची, टप्पोरे दाणे खाली पडतात आणि कोंडा उडून जातो. मग त्यांची भाकरी करायची ना? शरदने विचारले. आजोबा म्हणाले, हो, पण दाणे दळावे लागतात, त्याचं पीठ होतं, मग त्याची भाकरी करायची. बघ, एवढे कष्ट घेतल्यावरच भाकरी ताटात पडते, म्हणून अन्न वाया घालवू नये. जे मॅडम शरदला गोष्ट समजली. तो म्हणाला, खरंच आजोबा, प्रत्येकानं अन्न ताटात टाकून दिलं नाही तर असं थोडं थोडं अन्न वाचेल आणि अनेकांना मिळेल. ऐकली गोष्ट सगळ्यांनी? तुम्ही ऐकली, शिकली? हो टीचर. आपण ती पुन्हा आठवली बघाय ती गोष्ट, की ती भाकरी बनवण्यामागे किती कष्ट असतात बाळांनो, आणि आपण सहज करून येतो, म्हणून आपण विचार केला पाहिजे. तर त्यामागे कितीतरी जणांचे कष्ट असतात बघा. जसे अन्न शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणारे, अन्न काही डायरेक्ट आपण शिजवत नाही, तर कापणं वगैरे अशी बरीचशी पूर्वतयारी असते, आपण बघितलंच. जस पुऱ्या चपाती करणारे, भाजी चिरणारे, अन्न वाढणारे, भांडी घासणारे, ते धुणारे, अशा अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जात असतात. पुढे बघूया आपण. आणि आपण काय करतो बघा, मनाला आवडत नाही, जीवाला नाही ते बरं वाटत, किंवा भरलंय पोट, घेतलंय ताटात भरपूर, मग करणार काय? तर सरळ आपण त्याला कचऱ्याची वाट दाखवत असतो. हे उरलेलं अन्न आपण असं फेकून देत असतो बघा. आणि कचरा कुंडीत ते फेकून दिल्यामुळे काय होतं, आता सुंदर निसर्ग आहे बघा, आणि ह्या निसर्गामध्ये आपण हे असं कचरं फेकून देतो, असे हे अन्न फेकून देतो, आणि हे फेकलेलं अन्न सडतं, कुजतं, आणि त्याच्यामधून एक दुर्गंधी पसरते. त्याच्यामधनं एक हानिकारक असे वायू तयार होतात, आणि ते वातावरण प्रदूषित करत असतात. आणि ही अन्न कचरा ही एक मोठी समस्या बनायला लागली आहे. ती विचार करा विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रेमाने आपण पोटात ताटामध्ये जे अन्न घेतो, जेवतो, आणि ते असं अन्न कचऱ्यावर फेकून देतो, किती वाईट दिसतंय बघा. ही मोठी समस्या आहे, आणि त्याच्यावर आपल्याला विचार हा करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही तर भारताचे भावी नागरिक आहात, तुम्ही तर ह्या गोष्टीवर अतिशय विचारपूर्वक काम केलं पाहिजे. देशातल्या अन्न उत्पादनावर बघा, पाणी, वीज आणि श्रमशक्ती मोठ्या प्रमाणावर खर्च होते, आणि ते शिजवण्यासाठी सुद्धा बघितलं की आपण अनेक घटकांचा खर्च होतो, आणि एवढं सगळं छान अन्न बनवलेलं आपण फेकून देतो. समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आता बघूया आपण की ठीक आहे, समस्या तर आहे, त्याच्यावर आपल्याला काही उपाययोजना करता येतात का बघूया. तत्पूर्वी आपण श्लोक बघूया. हा सुरुवातीला आपल्या धड्याचं नावच आहे, वदनी कवळ घेता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. या श्लोकामध्ये बघा काय सांगितलंय की तुम्ही वदनी कवळ तोंडात घास घेताना परमेश्वराचं नाव घ्या, कारण त्या परमेश्वराच्या कृपेमुळेच तर पाऊस पडतो ना.
या निसर्गालाच आपण जर परमेश्वर मानलं तर या निसर्गातच आपल्याला पाऊस मिळतो आणि त्यामुळेच हे अन्नधान्य पिकतं, म्हणून आपण कृतज्ञता म्हणून आपण ह्या परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. आणि सहज हवन होते. हवन म्हणजे काय? पूर्वी बघा यज्ञ कर्म केले जायची. जर तुम्ही इतिहासामध्ये सुद्धा बघितलं असेल की यज्ञ होत असत आणि त्या यज्ञामध्ये होम असायचा आणि त्याच्यामध्ये हवन टाकलं जायचं. तर आपला हा शरीर म्हणजे जणू काही एक होम आहे आणि जेवण करणं हे जणू काही यज्ञ कर्म आहे आणि त्याच्यामध्ये हवन कसलं टाकतो आपण? तर अन्नाचं. आणि आपलं हे जीवन त्यावर चालू असतं आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि उदर भरण नोहे, नोहे म्हणजे नाही, उदर म्हणजे पोट, म्हणजे केवळ पोटाची खळगी भरणं म्हणजे जेवण नव्हे, तर ते एक पवित्र कार्य आहे असं समजून आपण जेवण केलं पाहिजे. आता तसा श्लोक आपल्या पाठामध्ये आलेला आहे बघा. याचा पण अर्थ आपण जाणून घेऊया की वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे, कृषीवल कृषी कर्मी राबती दिन रात, श्रमिक श्रम करुनी वस्तू त्या निर्मितात, स्मरण करुनी तयांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण भावे चित्त होण्या विशाल. वदनी कवळ घेता इथे श्रीहरीचे म्हटलंय, हे मातृभूचे म्हटलंय. मातृभूमी ही सुद्धा आपली आपण देवी स्वरूपच मानतो की नाही? आपण मातृभूमीचं नाव घ्यायचं आणि मग मातृभूमीचं नाव घेतल्यानंतर सहज आपल्याला कोणाची आठवण येईल? तर त्या मातृभूमीवर कष्टणाऱ्या आपल्या बांधवांची. कोणते बांधव आहेत बरं हे कष्टणारे? तर कृषीवल म्हणजे शेतकरी, आपला बळीराजा, शेतकरी राजा हा त्या शेतामध्ये कष्ट करत असतो आणि त्याच्याबरोबरच इतर शेतमजूर सुद्धा दिनरात दिवस रात्र राबत असतात. आपण बघितलं भाकरीची गोष्ट मध्ये की ती भाकरी आपल्या ताटात पडण्याआधी किती जणांचे त्याच्यामध्ये श्रम आहेत ते. आणि श्रमिक श्रम, आता भाकरी शेतामध्ये धान्य पिकलं म्हणजे झालं का? म्हणजे आपल्याला अन्न मिळालं का? किंवा आपल्याला जेवण मिळालं का? नाही, तर श्रमिक श्रम करुनी वस्तू त्या निर्मितात, हे जेवण अन्नात पडेपर्यंत अनेक जणांचे श्रम त्यामध्ये असतात. अनेक वस्तू त्यासाठी, मग आपल्याला तेल लागतं, तूप लागतं, मसाले लागतात, गॅस लागतो. या वस्तू निर्मितीसाठी सुद्धा अनेक जणांचे श्रम त्यामध्ये असतात. मग त्यांची सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. स्मरण करुनी तयांचे, तयांचे म्हणजे त्यांचे, अन्न सेवा खुशाल, त्यांचे आठवण करून छान आनंदाने तुम्ही अन्न सेवन करा. आणि पुढे बघा ते काय म्हणतात? उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल. म्हणजे इकडे आपण पवित्र कार्य तर म्हटलंच होतं, पण इथे म्हटलंय की ही जी पोटाची खळगी आपण भरतोय म्हणून जेवायचं नाही, तर हे उदर भरण म्हणजे आपण हा जो देह पोचतोय. सुरुवातीला आपण बघितलं होतं की अन्न कशासाठी सेवणारे? तर माझ्या हातून देशसेवा घडू दे अशी बुद्धी आपण रामरायाकडे मागितली होती. त्याच आपण इथे बघूया की हे पोट आपण भरू, हा देह आपण पोचणार आहोत आणि हे आपलं चित्त, त्यामुळे काय होणार आहे? काय केलं पाहिजे? तर चित्त होण्या विशाल, म्हणजे आपली जी वृत्ती आहे ती संकुचित होता कामा नये, संकुचित वृत्तीने आपण राहता कामा नये. फक्त मी, माझं घर एवढाच विचार आपण न करता माझं घर, मग हळूहळू आपण आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे, विचारांचा परीघ वाढवला पाहिजे. मग या परिघामध्ये कोण कोण आलं पाहिजे? तर आपण घरापासून सुरुवात करूया. मग माझं घर, मग माझं गाव, मग माझा तालुका, मग माझा जिल्हा, मग माझं राज्य आणि माझा देश, आणि मग माझी वसुंधरा, माझी वसुंधरा. आपले संत म्हणायचे बघा, वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण वसुंधरा माझी आहे. त्या संपूर्ण वसुंधरेवर राहणारे मानव हे माझे बांधव आहेत. आणि म्हणून जर माझ्या देशामध्ये म्हणा किंवा माझ्या पृथ्वीवर, पृथ्वी मातेवर किंवा माझ्या वसुधेवर, माझ्या वसुंधरेवर जर कुणी भुकेला असेल तर मला त्याचं वाईट वाटणं साहजिकच आहे आणि वाटलंच पाहिजे. आणि त्यांच्यासाठी का होईना मला काहीतरी केलंच पाहिजे असं आपण मन केलं पाहिजे. पुढे बघूया मग आपण काय करू शकतो. बघा ठीक आहे, समस्या तर आहेत पण उपाय पण आपण केले पाहिजे ना. मग आपण काय उपाय करू शकतो? इथे बघा पंक्ती चालल्या आहेत, अन्न भरपूर आहे आणि एवढं आग्रह करून करून वाढून पण त्या लोकांचं जेवण जात नाही, म्हणून टाकून देणारे लोक आहेत, कचरा कोंडीमध्ये टाकून देणारे. मग काय करायचं? बघा
की आपल्याकडे पण सुद्धा पाहुणे येतात आणि आपण आग्रह करून करून वाढत असतो त्यांना. एकतर त्यांचं पोट खराब होतं, लाजेस्तव ते खातात किंबहुना टाकून देतात. म्हणून जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह नाही करायचा. तर जेवताना लोक जे मागतायत ते पदार्थ त्यांना मिळतायत का, एवढंच फक्त यजमान गरजेचं आहे. जे समारंभ ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांना खूप वाटतं की यांनी हे घ्यावं, ते घ्यावं, हे खावं, आणि म्हणून ते आग्रह करत असतात. पण हे चुकीचं आहे. यजमानाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की यामुळे उगाच अन्नाची नासाडी होते. फक्त लोक पोटभर जेवतायत का. आणि बघा, एकदा आपण जेवायला बसतो की आपल्याला हवं ते आपण घेतच असतो. आपण त्याची भीत ठेवत नाही, कारण भुकेलं झालेलं असल्यानंतर आपल्याला हवं ते अन्न आपण काढून घेऊ शकतो. आणि म्हणून यजमानांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की उगीचचा आग्रह करायचा नाही, त्यांना जास्तीचं अन्न वाढायचं नाही. फक्त लोक पोटभर जेवतायत की नाही, असतो एखादा लाजाळू, तर त्याला म्हणून बघावं की हे घ्या ना, बाकी जास्त आग्रह करू नये. की त्यामुळे काय होईल की पाहिजे तेवढंच अन्न ताटात घेतलं जाईल आणि ते संपूर्ण अन्न संपेल, ताट स्वच्छ होईल आणि कुठलंही अन्न वाया जाणार नाही. पुढे बघा, आपल्या समारंभाचं स्वरूप मर्यादित ठेवायचं. आता खूप समारंभामध्ये खूप जणांना बोलावलं जातं. आता कोरोनामुळे तर याला मर्यादाच आलेली आहे. 100 माणसं, 50 माणसं, आणि खरंच ते खूप चांगलं आहे, नाही का. मग हे मर्यादित ठेवून जेवणामध्ये देखील अन्नपदार्थांची संख्या कमी ठेवावी, की जेणेकरून बनवलेले सर्व अन्नपदार्थ खाल्ले जातील आणि संपतील. तुम्हाला माहितीये का, हे ताट बघा, हे ताट एका माणसाचं आहे का रे. त्याच्यामध्ये मी मगाशी सुद्धा सांगितलं की याच्यात 2 माणसं 3 माणसं आरामात जेवू शकतील, कारण एवढ्या भाज्या तर आपण काही खात नाही, हो की नाही. असतो एखादा कष्टकरी असेल तर त्याला मात्र लागतं, पण जर बुद्धिजीवी असेल तर त्याला एवढं अन्न कधी कधी लागत जास्त हालचाल होत नाही. पण हे ताट बघा, या ताटामध्ये छानपैकी भाजी आहे, आमटी आहे, कढी दिसते, पोळी दिसते आणि भात दिसते. आणि एवढं जेवण पुरेसे आहे आपल्याला. मग काय गरज आहे एवढ्या पदार्थांची. पण आपल्या प्रतिष्ठेपायी लोक जेवणामध्ये काय काय ठेवतात बघा. मी तर परवा एका लग्नाला गेली, तिथे पाणीपुरी, शेवपुरी, 6-7 कटलेट, पुरी आणि पोळीचे पण अनेक प्रकार आणखी. लोणचं, मुगाचा शिरा, सीताफळाची बासुंदी, रसमलाई, उसळी, मूग, हरभरे, शेंगदाणे उकडलेले, सॅलड मध्ये सुद्धा बीट, गाजर, नंतर टोमॅटो, मुळा, नंतर शिवाय नंतर आईस्क्रीम, कुल्फी आणि चायनीज नूडल्स, फ्राईड राईस. बापरे बापरे बापरे, हे तर महिन्याभराचं जेवण झालं, नाही का. आणि हे एवढे पदार्थ असतात आणि सगळे काय करतात मग, चल एखाद प्रत्येक पदार्थाची चव बघूया आणि बरेचसे पदार्थ. आणि म्हणून बाळांनो, आवाज करू नका रे. आणि म्हणून जेवण जर मर्यादित असेल, अन्न पदार्थाची संख्या मर्यादित असेल, तर सर्व पदार्थ खाल्ले जातात आणि ते संपतात. आता हे बघा, वाढताना आपण असं म्हणू शकत नाही वाढू की नको वाढू, असं आपल्याला होतं. म्हणून पर्याय त्याच्यासाठी आता स्वेच्छा भोजनामुळे काय होतं की जेवणारे लोक त्यांना हवं तेच आणि हवे तेवढेच पदार्थ वाढून घेतात आणि त्यामुळे पानात पदार्थ नाही आणि अन्न वाया जात नाही. हा अतिशय उत्तम उपाय आहे. पण तरी सुद्धा यातही लोकांना थोडस उद्बोधन करणं गरजेचं आहे, कारण खूप सारे पदार्थ असले तर प्रत्येक पदार्थाची चव बघण्यासाठी म्हणून का होईना ते वाढून घेत असतात आणि आवडतील तेवढेच पदार्थ ते खातात आणि बाकीचे पदार्थ टाकून देतात. आणि म्हणून त्याच्यासाठी उपाय आहे की अन्न पदार्थ मर्यादितच असावेत, हो की नाही. आता हे अन्न आपण टाकून देतो, फेकून देतो. मग हे वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा ठीक आहे, केलं, भरपूर जेवण केलं आपलं आपण, पण जेवायला कोणी आलं नाही किंवा उरलं, खाल्लं गेलं नाही, तर हे अन्न भुकेलेल्यांना द्या रे, गरजूंना द्या. खाली जेव्हा तुम्ही चित्र बघत असाल तिथे एवढं अन्न टाकून दिलं, जेव्हा किती सुंदर भाजी आहे रे. काय दिसतंय बघा, छोलेची भाजी आहे. तर त्याच्यामध्ये फक्त छोलेच नाही तर किती घटक त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्या घटकांचा अपव्यय टाकून दिल्याने होणार आहे. तेव्हा त्याच्यात बटाटा सुद्धा आहे. त्याच्यात बटाटा सुद्धा आहे. हो बेटा, बटाटा पण आहे. मग एवढे सगळे घटक वाया जातात. मग ते वाया जाण्यापेक्षा, ते फेकून देण्यापेक्षा जी मुलं भुकेलेली आहेत, तुम्ही चित्रात जर बघितलं ना तर असं मला कालवा होते रे, की कसे ते जेवण करतायत बघा. आपण किती सन्मानाने जेवतो, हे बघा बिचारी कसे जेवण करतायत. त्यांची त्यांना ताट नाही येत तर खाली ठेवून खातात टीचर. नाही बेटा, तो असं फेकून दिलेला आहे ना कचऱ्याच्या कुंडीमध्ये, ते खातोय रे. फेकून दिलेले खातात.
हा बरोबर. सर टीचर ते खाली पडलेलं अन्न खातोय. हो रे बेटा, खाली पडलेलं अन्न खातोय, बरोबर आहे. मग आपण नेहमी जेवण करताना अशा मुलांची आठवण करायची, अशा लोकांची आठवण करायची की ज्यांना अन्न मिळत नाही. आणि मग माज आहे ना, तो अन्न फेकून देण्याचा, त्याच्यावर आळा बसेल. कुठेतरी आपण अंतर्मुख होऊ, आपण विचार करू आणि आपण हे भुकेलेल्यांना अन्न दिलं पाहिजे. आता खर्च करून अन्न घालवण्यापेक्षा, हा बोल बेटा, अन्न घालवण्यापेक्षा त्या पैशातून आपण काय करू शकतो? जो पैसा वाचेल ना, त्या पैशातून आपण काय करू शकतो? तर गरीब आणि होतकरू मुलांना मदत करू शकतो, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करू शकतो, किंवा अजून काय करू शकतो बघा, आपला समारंभ घरगुती आणि मोजक्या व्यक्तींच्या उपस्थित पाडून जेवणावळींना फाटा द्यावा. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जी जेवणावळी आपण करत असतो त्याला आपण फाटा द्यावा. आणि त्यातून वाचणारी जी रक्कम आहे ती एखाद्या अनाथाश्रमाला देणगी म्हणून द्यावी. कारण आपण ज्यांना बोलवत असतो ते व्यवस्थित खात्यापित्या घरचे असतात, त्यांना काही अन्नाची गरज नसते. मग आपण ते जे अन्न आहे छोटंसं आपण स्नॅक्स ठेवू शकतो आणि तो जो पैसा वाचतो तो आपण एखाद्या अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊ शकतो. नंतर त्यामुळे काय होतं, तर समाजामध्ये असे अनेक दुःखी लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांना थोडासा दिलासा मिळेल. इथे बघा एक चित्र दिसतंय तुम्हाला. तर हे ना मी नेटवर शोधत होते ना, तर एक कैलास लांडगे नावाचा मुलगा आहे, त्यांनी त्याचा 20वा वाढदिवस कांजूरमार्ग इथल्या वात्सल्य अनाथाश्रमात साजरा केला होता. त्याच्या आधीचा वाढदिवस सुद्धा त्यांनी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन साजरा केला होता. असे आपण आपले सुखाचे आनंदाचे क्षण आहेत ते जे गरजू आहेत त्यांच्यासोबत जर घालवलं तर आपण आनंद सुद्धा वाटू शकतो त्यांना, आणि आपल्याला समाधान मिळतं, ते वेगळंच नाही का. मी तुम्हाला सुधा मूर्तींविषयी गोष्ट सांगते बा. सुधा मूर्तींनी जेव्हा पालकांनी आपल्या मुलांशी कसं वागलं पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या मुलाची गोष्ट सांगितली. धडा होता. हा, सलाम नमस्ते धडा आहे ना तुम्हाला. हो, त्यांचीच एक गोष्ट सांगते बघा. त्यांचा मुलगा लहान होता आणि तो म्हणाला की मी माझ्या मित्रांना 50 मित्रांना घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये माझा वाढदिवस साजरा करणार. आता 5 स्टार हॉटेलमध्ये तर किती महाग, हो की नाही. आणि तसं त्या श्रीमंत आहेत, त्यांना काही पैशाची अडचण नाही, पण तरी सुद्धा त्या मुलाला म्हणाल्या 50 मुलांना तू हॉटेलमध्ये घेऊन जाणार, 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार, किती खर्च होणार. मग एवढे 50 लावलेस आणि त्यांना मी घरी जेवण बनवून देते, मी त्यांना वडापाव किंवा सॉरी छान असं त्यांना स्नॅक्स देते आणि घरी आपण छानपैकी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करूया. आता त्या मुलाला विचार पडला की काय करायचं. त्या म्हणाल्या मी तुला संध्याकाळपर्यंत वेळ देते, तू विचार कर, आणि जो उरलेला पैसा आहे तो पैसा आपला ड्रायव्हर आहे त्याच्या मुलाची फी भरण्यासाठी उपयोगात येईल. बघा त्यांचे विचार बघा. पैसा नव्हता असं नाही, त्या किती जणांना मदत करत असतात, पण तरी सुद्धा स्वतःच्या मुलापुढे त्यांनी कसा आदर्श घालून दिला तो. आणि तो त्या मुलांनी विचार केला आणि संध्याकाळी आईला म्हणाला ठीक आहे आई, मी माझ्या मित्रांना घरी बोलवेन आणि पण जेवणामध्ये ना आपल्या त्या डिश मध्ये गुलाबजाम पण हवा. तर आई हसून म्हणाली ठीक आहे ना बाळा, आपण गुलाबजाम पण ठेवूया. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचा वाढदिवस घरगुती वातावरणामध्ये साजरा केला. आणि त्या अन्न उरलं तर आपण जनावरांना पण घालू शकतो ना. हो हो बेटा, हो नक्कीच नक्कीच. तर तो जो पैसा वाचला तो पैसा त्यांनी त्याच्याच हातून त्या ड्रायव्हरला दिला. बघा म्हणजे तो जो आनंद होता तो आनंद किती झाला बघा. एका मुलाची फी दिली गेली, एका मुलाच्या आयुष्य उज्ज्वल त्यामुळे होणार होतं. म्हणजे आपण अन्न खाल्लं असतं, 5 स्टार हॉटेलमध्ये गेले असते, थोडा वेळ सगळं खाल्लं असतं, मजा केली असती, संपलं. पण त्यातून वाचणाऱ्या पैशामुळे किती फायदा झाला याचा विचार करा. त्यानंतर आता तुम्ही लक्षात काय ठेवलं पाहिजे बघा, आपल्या जेवणातील 2 घास भुकेल्यांना खाऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. समजा आपल्या ताटामध्ये 2 भाकरी आहे, माझी भूक आहे 2 भाकरीचीच, आणि समोर जर मला एखादा भुकेलेला दिसत असेल तर त्यातून सुद्धा मी त्याला अर्धी भाकरी दिली किंवा 1 भाकरी दिली तर त्याला म्हणतात संस्कृती. आणि ही आपली भारतीय संस्कृती आहे. संपूर्ण जगभर प्रसिद्ध, संपूर्ण जगभर सर्वश्रेष्ठ मानली जाणारी आपली भारतीय संस्कृती आहे ही. आणि जेवढी भूक आहे तेवढंच खाणं म्हणजे प्रकृती. ठीक आहे, निसर्गाप्रमाणे आपल्याला भूक लागते आणि आपण खातो, जेवढं खाणं तेवढीच आपली
ती म्हणजेच प्रकृती, आणि भूक आहे त्यापेक्षा बका जास्त खाणं म्हणजे विकृती. एखादा पदार्थ आवडतोय आपला, पोट भरलंय पण जिभेचे चोचले पुरवायचे. जिभेला चांगलं लागतं ना, पोटाला नकोय पण जिभेला हवंय म्हणून खात सुटणं. बाई जेवढं पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे ना. हो बेटा, जेवढं पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे. बरोबर. आणि कधी कधी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याकडे असेल आणि एखादा आपल्याकडे भुकेला असेल तर त्यातलं सुद्धा आपण त्याला दिलं पाहिजे, हो की नाही? बाई आपण गरजू भुकेल्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर. आता आपण, मला तुम्ही सांगा आता की तुम्ही गोंधळ करू नका बाळा प्लीज. एकेकाने सांगायचं, नाव सांगायचं आणि सांगायचं की आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टीसाठी खर्च करतो. धनश्री सांग. धनश्री खर्च करत असतो. बरोबर, आपण बऱ्याच गोष्टींसाठी खर्च करतो बघा. तुम्ही लिस्टच बनवायची. आपण इथे चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना तुम्ही घरी लिस्ट करा. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण खर्च करतो आणि तो वाढदिवस तुम्ही कसा साजरा करू इच्छिता. घरगुती समारंभात, हॉटेलमध्ये जाऊन किंवा रिसॉर्टवर जाऊन किंवा आणखी कुठे अनाथाश्रमात जाऊन, किंवा वाढदिवस साजरा न करता जो पैसा वाचेल तो कुठल्या तरी गरजू विद्यार्थ्याला देणार. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला देणार, तर अरे तुमच्या वर्गात सुद्धा असे विद्यार्थी आहेत की त्यांचे आई वडील खूप गरीब आहेत, त्यांना एखादी वही पुस्तक सुद्धा घेता येत नाही, तर तो पैसा वाचेल. तुम्ही त्यांना वही पुस्तकं घेऊन द्या, त्यांची पण इच्छा पूर्ण होईल, त्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल, नाही का? आणि अन्नाचं काय करतात, काय करतात हे अन्न कचरा कुंडीत टाकून देतात. बरोबर, कचरा कुंडीत टाकून देतात. पण त्यावर सुद्धा आता अशा काही संस्था आहेत, जमा करतात. हे अन्न जमा करतात आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काही स्वयंसेवी संस्था काम करत असतात. म्हणजे आता लोकांमध्ये जागरूकता येत चाललेली आहे, हे लक्षात घ्या. बाई भुकेले फेकून देण्याच्या ऐवजी भुकेल्यांना अन्न दिल्यावर काय होणार आहे, त्यांचंही पोट भरेल ना. हो बेटा, नक्कीच. गळ्याला पाठी घालून एका भांड्यात मध्ये सर्व अन्न गोळा केले, जे म्हणजे अन्न टाकतात ते. हा बरोबर, अन्न गोळा करायचं. पण मला काय म्हणायचं की अन्न गोळा करून मग ते उष्ट अन्न आपण देण्यापेक्षा आपण जर कमीच घेतलं तर रे ते अधिक चांगलं की नाही. आणि मग त्यांना आपण उष्ट त्यांना जेवू घालायचं. हो हवा तेवढंच घ्यायचं टीचर. बरोबर बरोबर. योग्य की अयोग्य ते मला सांगा. वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली, त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली. म्हणजे आपण आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृतीच आहे ना, हो की नाही. इंद्र सतत बाहेरचं जंक फूड खातो. पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. यास्मिन टीव्ही बघत जेवण हेच करताना सगळे अयोग्य. ओके. आनंद जेवताना प्रकारच्या भाज्या पुस्तकामध्ये तुमच्या आहे, तुम्ही सुद्धा ते परत बघा सगळ्यांनी. आणि हे या शोधा नेटवर्क की कुपोषण ही समस्या आहे, ती का निर्माण होते, त्यासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करतात, कोणत्या स्वरूपाची परिसरात जेवायला नाही मिळत, ह्याचा विचार तुम्ही स्वतः करा आणि एका पेपरवर तुम्ही व्हॉट्सअपवर टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याचं मूल्य जपणं गरजेचं आहे. थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या की दरवर्षी 1.3 अब्ज टन एवढं प्रचंड अन्न वाया जातं बघा. आणि पृथ्वीवरील 9 अब्ज लोकांसमोर खाद्य टंचाई आहे. कोटी लोकांना धड खायला सुद्धा मिळत नाही. तयापैकी जे शिजवलेलं अन्न आहे त्यापैकी 1/3 अन्न वाया जातं, असं अभ्यासातून स्पष्ट झालंय. म्हणजे एकीकडे भुकेलेल्यांची संख्या प्रचंड आहे, तर दुसरीकडे अन्नधान्याचं नासाडी होण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे.
प्रचंड आहे टीचर. हा, बरोबर. मग ही अन्नाची नासाडी म्हणजेच अन्न वाया जातं असं नाही, तर त्याच्याबरोबर आपण बघितलं पैशाची, पाण्याची, ऊर्जेची, जमिनीची, वाहतुकीची, निसर्गाची सगळी नासाडी होत असते. तर मित्रांनो, टीचर आपण सगळे म्हणून प्रतिज्ञा घेऊया की ज्या अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म मानतो, जे मिळण्यासाठी माझे आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात, त्या अन्नाचा मी अपमान होऊ देणार नाही. संपवू शकेन एवढंच अन्न मी ताटामध्ये वाढून घेईन आणि अन्नाचा एकही कण मी कचरा कुंडीत जाऊ देणार नाही. एवढ्या नोटवर याच्यावरच आपण इथे पाठ संपवूया आणि तुम्ही हा शोध घेऊया. या अंतर्गत ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर विचार करा, त्याच्यावर तुम्हाला काही उपाय सापडतोय का ते सुद्धा बघा आणि तो आम्हाला ग्रुपवर पाठवा. टीचर काय करायचं परत सांगा ना. मला शोध घेऊया अंतर्गत जे दिलंय की नाही बाळांनो, शोध घेऊया.